मी ॲडव्होकेट नागसेन विजयकुमार गवई, राहणार अमरावती नवसारी. इथून 3 वर्ष 4 वर्ष अगोदर मी या अगोदर मी फायर सेफ्टीचे कॉन्ट्रॅक्ट्स आणि फायर सेफ्टी कॉन्ट्रॅक्टर असताना मला एवढी अशा प्रकारची दयनीय परिस्थिती करून ठेवली होती. NOC म्हणजे पैसे आणि पैसे म्हणजे लाच. त्याच्यामध्ये 4 आरोपी होते. मुख्य आरोपी संतोष केंद्रे होते आणि संतोष केंद्रे त्यावेळेस बेलवर बाहेर आहेत, सध्या बेलवर बाहेर आहेत. ते असताना त्यांना पदोन्नती दिली, प्रमोट केलं का याची मी लेखी तक्रार दिली होती कमिशनरकडे. त्याच्यावर त्यांनी काही सांगितलं नाही. हा जो अँटी करप्शनचा एक आरोपी आहे असताना हा का बरं प्रमोट होऊन राहिला? हे आपलं कॉर्पोरेशन किती करप्टेड आहे याच्याबद्दल का भाष्य करू मी? कमिशनर साहेबांना मी जेव्हा लेखी तक्रार दिलेली आहे त्यांना बोललेलं का प्रमोट करताय तुम्ही करप्शन प्रमोट करताय का? आणि तिथे ह्या फायर डिपार्टमेंटला एवढा भोंगळा कारभार आहे, एवढी प्रेशराईज संस्था ही की तुम्हाला हुकुमशाही म्हणजे फायर डिपार्टमेंट, अमरावतीचं महानगरपालिकेचं फायर डिपार्टमेंट हे एकदम भ्रष्ट आणि हुकुमशाही, मी म्हणजे मीच, अशा प्रकारची वागणूक दिल्यामुळे आपले माझे मित्र आहेत ते राजेश मोहन साहेब, त्यांनी मला इथून 7 ते 8 महिन्या अगोदर त्यांनी मला बोलले होते की तुम्ही साहेब एक तक्रार घ्या माझी, मला हायकोर्टातून रिलीफ द्या. हे लोक प्रेशराईज करतात, मानसिक आणि शारीरिक हे आम्हाला त्रास देतात. वर्चस्वाची लढाई इथे भरपूर आहे आणि आम्ही ह्या शेड्यूल कास्ट ह्या जातीकडून येतो. त्याच्यामुळे आम्हाला आमच्यावर जातीवाद ह्या डिपार्टमेंटमध्ये, या स्पेशली डिपार्टमेंटमध्ये, या कॉर्पोरेशनच्या फायर डिपार्टमेंटमध्ये फार भोंगळा कारभार आहे, फार जातीवाद, फार करप्शन, फार. आणि करप्टेडला तुम्ही डोक्यावर बसवता का? आणि डोक्यावर बसून ते तुमच्यावर एवढं प्रेशराईज करतं की एक माणूस आपला जीव देऊन देते का? हे सगळे प्रश्न मी ऑलरेडी कमिशनर साहेबांना मी दिलेले आहेत, पण त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाहीत. म्युन्सिपल कमिशनर काहीच नाही. लेखी तक्रार दिली आहे, लेखी तक्रार आहे, प्रलंबित आहे. त्याचा तो काय साहेब तुम्हाला काय सांगतोय मी, कमिशनर साहेबांना मी हा सवाल केला की ह्या व्यक्ती जेव्हा करप्शन मध्ये ऑलरेडी अटक आहे, फक्त बेलवर बाहेर आहे, प्रोसिडिंग चालू व्हायची आहे, असं असताना तुम्ही का करता त्यांना? लेटेस्ट कमिशनर की तत्कालीन कमिशनर त्यावेळेस तत्कालीन कमिशनर. येस, पण तरी कुठलंही त्यांनी मला सॅटिस्फाईड असं उत्तर दिलं नाही. त्यांनी प्रमोट केलं, डोक्यावर बसवलं. आणि जे मुख्य आरोपी आहेत याच्यामध्ये संतोष केंद्रे हे माझ्याही फिर्यादमध्ये मुख्य आरोपी होते, कारण की त्यांचा कार्यक्रम असा होता NOC. हे बघा साहेब, ज्यांना माहिती आहे फायर डिपार्टमेंट, आपण जेव्हा बिल्डिंग कम्प्लिशन करतो त्यावेळेस फायर डिपार्टमेंटची NOC झाल्याशिवाय कम्प्लिशन सर्टिफिकेट भेटत नाही. आणि त्या NOC साठी यांनी दर ठेवून दिले आहेत. 10,000 बिल्डिंग पाहून 20,000. आणि हे पैसे घेऊन पण कॉन्ट्रॅक्टर्सला खूप. आता कसं आहे परिस्थिती साहेब, मी एक व्यक्ती होतो त्यावेळेस लढलो, आणि ह्या जेवढे पण आपले अमरावतीचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत बिचारे रोजीरोटीसाठी काहीच बोलत नाही. चालू द्या, 10,000 तर घ्या, 10,000 घ्या, 20,000 घ्या तर 20,000 घ्या. अशा प्रकारची दयनीय परिस्थिती आहे. खूप घाण प्रोग्राम आहे हे. हा स्वच्छ झाला पाहिजे. या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. आणि जेव्हा आपला जीव चाललाय, शेवटी मी माझा तो व्यवसाय सोडून दिला. याच विषयाला कंटाळून मी माझा तो व्यवसाय सोडून माझ्या वकिलीमध्ये उतरलो आणि आज माझी वकिली हायकोर्टामध्ये करतोय.